हॅलो फ्रेंड्स, आपलं आदित्य.learning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी क्लास 8 यामध्ये 3.3 ट्रूथ सत्य याचे हार्डवर्ड्स पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. पहिला शब्द आहे हर्ट, HURT. हर्ट म्हणजे इजा करणे. दुसरा शब्द आहे रिलेशनशिप, RELATIONSHIPS. रिलेशनशिप म्हणजे संबंध. तिसरा शब्द आहे कॉरल्ड, QUARRELLED. कॉरल्ड म्हणजे भांडण केले. चौथा शब्द आहे राहीम स्कीम, RHYMESCHEME. राहीम स्कीम म्हणजे यमक रचना. पाचवा शब्द आहे अल्फाबेट, ALPHABET. अल्फाबेट म्हणजे वर्णमाला. सहावा शब्द आहे इंडिकेट, INDICAT. इंडिकेट म्हणजे दर्शवणे. सातवा शब्द आहे स्टिक्स, STICKS. स्टिक्स म्हणजे काठ्या. आठवा शब्द आहे स्टोन, STONE. स्टोन म्हणजे दगड. नववा शब्द आहे हॉन्ट, HAUNT. हॉन्ट म्हणजे चिंतित. दहावा शब्द आहे स्लॅन्ट, SLANT. स्लॅन्ट म्हणजे एका बाजूला झुकलेला. अकरावा शब्द आहे पिअर्स, PIERCE. पिअर्स म्हणजे छिद्र पाडणे. बारावा शब्द आहे एक, AC याची. ॲक म्हणजे अखंड वेदना, दुखणे. तेरावा शब्द आहे मॉर्टिफाय, MORTIFY. मॉर्टिफाय म्हणजे भावना दुखावणे. चौदावा शब्द आहे स्कार, SCAR. स्कार म्हणजे जखमेची खून. 15वा शब्द आहे ब्रुसेस, BRUISES. ब्रुसेस म्हणजे त्वचेवरील जखम किंवा व्रण. 16वा शब्द आहे पेनफुल, PAINFUL. पेनफुल म्हणजे त्रासदायक. 17वा शब्द आहे कम्पेअर्ड, COMPARED. कम्पेअर्ड म्हणजे तुलना करणे. 18वा शब्द आहे स्टांजाज, STANZAS. स्टांजाज म्हणजे कवितेच्या ओळी. 19वा शब्द आहे रिसाइट, RECITE. रिसाइट म्हणजे पुन्हा म्हणणे. 20वा शब्द आहे रिदम, RHYTHM. रिदम म्हणजे लय. 21वा शब्द आहे सिनॉनिमस, SYNONYMS. सिनॉनिमस म्हणजे समानार्थी. 22वा शब्द आहे एम्बॅरेस, EMBARRASS. एम्बॅरेस म्हणजे गोंधळात टाकणे. 23वा शब्द आहे अँटोनिमस, ANTONYMS. अँटोनिमस म्हणजे विरोधार्थी. 24वा शब्द आहे ऑब्जेक्ट्स, OBJECTS. ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू. 25वा शब्द आहे इंजुरी, INJURY. इंजुरी म्हणजे जखम. 26वा शब्द आहे हार्श, HARSH. हार्श म्हणजे वेदनादायक. 27वा शब्द आहे बिटर, BITTER. बिटर म्हणजे कडू किंवा कटू. 28वा शब्द आहे हिल, HEAL. हिल म्हणजे भरून येणे, जखम इत्यादी. 29वा शब्द आहे इमोशन्स, EMOTIONS. इमोशन्स म्हणजे भावना. 30वा शब्द आहे डिस्ट्रेस, DISTRESS. डिस्ट्रेस म्हणजे अतिशय दुःख. 31वा शब्द आहे रिलीव्ह, RELIEV. रिलीव्ह म्हणजे आराम देणे. 32वा शब्द आहे टायटल, TITLE. टायटल म्हणजे शीर्षक. 33वा शब्द आहे थीम, THEME. थीम म्हणजे संकल्पना. 34वा शब्द आहे समराइज, SUMMARISE. समराइज म्हणजे संक्षिप्त करणे. 35वा शब्द आहे आयडेंटिफाय, IDENTIFY. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा. 36वा शब्द आहे ॲड्रेस्ड टू, ADDRESSED. ॲड्रेस्ड टू म्हणजे ला उद्देशून. 37वा शब्द आहे इम्प्लाइड मीनिंग, IMPLIED MEANING. इम्प्लाइड मीनिंग म्हणजे ध्वनित अर्थ. 38वा शब्द आहे रिटेन, RETAIN. रिटेन म्हणजे कायम ठेवणे. 39वा शब्द आहे कन्क्लूड, CONCLUD. कन्क्लूड म्हणजे शेवट.
40वा शब्द आहे समरी, SUMMARY, समरी म्हणजे सारांश. चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.